नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लेट्स रॉक विथ जॅगरॉक हेल्थकेअर. माझं नाव आहे ट्विंकल बोथरा आणि आज आपल्यासोबत आहे खूप खास पाहुणे डॉक्टर संजय जाधव. संजय सर, तुमच्याबद्दल काहीतरी माहिती द्या. तुमच्या जर्नीबद्दल, तुमचं कसं पूर्ण ओव्हर द इयर्स तुम्ही काय-काय कसं-कसं मी डॉक्टर संजय सत्यवान जाधव. मी माझं एम-बी-बी-एस लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायनला केलंय आणि त्यानंतर एम-डी सायकायट्री के-ई-एम हॉस्पिटलमधनं केलंय. मी तेरणा मेडिकल कॉलेजशी संलग्न होतो, जे नेरूळमध्ये आहे, नवी मुंबई आणि तिथून डिपार्टमेंट ऑफ हेल्थ म्हणून मी तिकडनं रिझाइन केलेलं आहे सध्या. सध्या मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. गेमिंग आणि सोशल मीडिया स्क्रोलिंग हे एक हॉबीमधून ॲडिक्शनमध्ये कन्व्हर्ट झालंय. हे आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो? म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा गेमिंग त्यावर खेळणं. मग ते गेमिंग कार्टून्सच्या मार्फत असेल किंवा ते पैसे जसे वापर करतात, रम्मी वगैरे खेळतात. हां. त्या जे काय असेल, जसं मगाशी म्हटलं मी, की हे व्यसन आहे आणि त्यामुळे त्यात व्यसनाचीच लक्षणं दिसतात. म्हणजे एखादी सवय व्यसनामध्ये परावर्तित झाली आहे. हे समजणं म्हणजे कसं, की ती व्यक्ती त्याला अधिक वेळ द्यायला लागते. आपला टाईम टेबल असतो दिवसभराचा आणि प्रत्येक आपल्या कार्यासाठी ठराविक वेळ दिलेला आहे. तर तो अपसाइड डाउन होऊन जातो आणि प्रायोरिटी तुमच्या ह्या व्यसनाला असते. तुम्ही त्याला जास्त वेळ देता. इतर कामं सेकंडरी होतात, नंतर केली जातात, पोस्टपोन केली जातात आणि त्यामुळे स्वाभाविकच बऱ्याचशा गोष्टींवर त्याचा असरही दिसून येतो. म्हणजे हे फक्त व्यक्तीकडे पाहून त्याला व्यसन जडलं, की नाही असं न बघता त्याचा इतरांवरही परिणाम झालेला असतो. कारण ह्या व्यसनामुळे फक्त ती व्यक्ती त्रासलेली नसते, तर पूर्ण कुटुंब त्रासलेलं असतं. त्यामुळे हा आजार किंवा ज्याला डिसऑर्डर आपण म्हणू, हा त्या व्यक्तीपुरता लिमिटेड नाहीये. पूर्ण कुटुंब त्यात भरडलं जातं. मग त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये लक्षण बघता-बघता तुम्ही जर कुटुंबाकडे पाहिलं, तर असं लक्षात येईल की त्यांचा संवाद कमी झालेला असतो. आर्थिक अडचणी झालेल्या असतात. वारंवार भांडणं होत असतात. है ना? तर ह्या गोष्टी पण तुम्हाला सायमल्टेनियसली दिसण्यात येतात त्या व्यक्तीच्या व्यसनाबरोबर. आणि जसं तुम्ही कोणी जर त्यांना पासून परावृत्त करायला गेलं, तर त्यांची चिड होते. जनरली होणार नाही ना, म्हणजे एखादा माणूस जर सहज काय बघत असेल आणि कोणी आलं भेटायला, तर तो बाजूला ठेवू शकतो मोबाईल आणि त्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. इकडे काय होतं, की हे करताना तुम्ही त्यांना इंटरफिअरच करू शकत नाही. आक्षेप घेऊ शकत नाही. चिड होऊ शकते. प्रसंगी व्यक्ती अग्रेसिव्ह पण होतात त्या दरम्यान. तर ही सगळी व्यसनाची लक्षणं आहेत. ही जनरली आपण जसं सहजरित्या वापर करतो त्यामध्ये ही लक्षणं नाही आढळत. पण ह्या बाबतीत ठराविकपणे आढळतात, की त्यापासून परावृत्त करायला गेलो, त्यात इंटरफेअर करायला गेलो, की त्या व्यक्तींची चिड होते. ते काही ना काहीतरी बहाणे शोधतात त्यामधून त्या येणाऱ्या व्यक्ती संवाद साधण्याच्या ऐवजी जेणेकरून त्यांनी डिस्टर्ब करू नये आपल्याला. तर भरमसाठ वेळ तो त्याच्यात घालवतात ते. तर ह्या अशा गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आढळतात. बिसाईड त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये पण ते परावृत्त होत असतात. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकमेकाला त्या मॅच होत असतात. आता हे घरामध्ये काय होत असेल, की ऑब्व्हियसली ते घरी वेळ देत नाहीये. समजा एखादा पुरुष जास्त वेळ मोबाईलमध्ये किंवा ते गेमिंग ॲप्समध्ये घालवत असेल आणि जे रम्मी वगैरे आहे त्यात पैसे वाया घालत असेल, तर आर्थिक अडचण येणार. आर्थिक अडचण आल्यावर ते त्याला त्याच्या बायकोला सांगावं लागणार ना, की बाबा खर्च कमी करायचा आहे. तर खर्च कमी नाही होऊ शकत. तुम्हाला इन्कम वाढवावं लागणार. तुमचं जर व्यसन असेल, तुम्हाला ₹100 एका दिवसाला दर दिवशी वापरायचे आहेत एक्स्ट्रा, तर ते एक्स्ट्रा तुम्हाला कमवायला लागणार. तुम्ही आहे त्या खर्चातूनच ₹100 घालवायला लागलात. तर मग ती घरातली गृहिणी काय करणार? मग तक्रार करणार. तक्रार केल्यावर हा काय आपलं व्यसन सोडू शकत नाही. कारण व्यसन जडलं तर ते कठीण असतं स्वतःहून सोडण्यासाठी. त्याला वैद्यकीय मदत घ्यावीच लागते. मग त्यानंतर संवाद कमी झालेला असतो. त्यामुळे आणखीन गैरसमज पसरतात, की बाबा हे आपल्याकडे लक्ष का देत नाहीये? काही वेगळं चक्कर तर नाहीये ना? त्यातून आणखीन वाद होतात. त्या वादाचा परिणाम मुलांवर होतो. मुलांचं अभ्यासावर लक्ष लागत नाही.
बरं वडिलांचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांचं मुलांकडे लक्ष नाही, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही, त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष नाहीये. अशा प्रकारे पूर्ण कुटुंब भरडलं जातं. आणि म्हणून ह्या व्यसनाचा उपचार करणं गरजेचं आहे. कारण फक्त त्या व्यक्तीला आपण ठीक करत नाहीये. त्याच्यामार्फत पूर्ण कुटुंबाचं दुरुस्ती होत असते यामध्ये. आजकालची जनरेशन गेम खेळता-खेळता खूप अग्रेसिव्ह होतात. काही-काही डिप्रेशनमध्ये जातात, काही-काही स्वतःला अलिप्त करून घेतात. या सगळ्यांचं एका मेंदूवर काय इफेक्ट होतो? व्यसनाबद्दल जसं तुम्ही विचारलं ना, तर ते जसे केमिकल्स मेंदूमध्ये असतात. तर हे काय होतं, की जेव्हा काही गोष्ट आपल्याला आवडते, जसं गेमिंगमध्ये म्हणा किंवा ते रमीमध्ये म्हणा, तुम्ही पैसे जिंकता सुरुवातीला. तो जो आनंद असतो, डोपामाइन जे पदार्थ मेंदूमध्ये सिक्रीट होतं, ते तुम्हाला खूप आश्वासक वाटतं आणि तो आनंद पुन्हा-पुन्हा मिळावा म्हणून ती व्यक्ती ती ॲक्टिव्हिटी करत राहते. असं होतं. आणि मग जसं गेमिंगमध्ये आहे, की तुम्ही पहिल्यांदा जिंकल्यावर, दुसऱ्यांदा जिंकल्यावर छान वाटल्याने तुम्ही त्यात अधिक रस घेता आणि नंतर तुम्ही ते खेळायचा पुन्हा प्रयत्न करता आणि हारता समजा. तर ज्याला व्यसन लागायची शक्यता कमी असते. कारण ह्यामध्ये पर्सनॅलिटी पण इश्यू आहे. नुसतं मी पाहिलं वारंवार म्हणून सवय लागली अशातला भाग नाही. वेगवेगळ्या गोष्टी पण असतात. जेनेटिक त्याच्यात पण कॉन्ट्रिब्युशन आहे. तर एखादी व्यक्ती थांबवू शकते, की "अरे, आपण हारलो, जाऊ दे." असं होईल. पण ज्यांना व्यसन लागण्याची शक्यता आहे, ते मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करून आपण जो काही लॉस झालाय, तो पुन्हा मिळवू. म्हणजे तो पुन्हा जो आनंद आहे तो जिंकण्याचा मेंदूमध्ये, ते क्रेव्हिंगच्या चक्करमध्ये ते पुन्हा-पुन्हा ती ॲक्टिव्हिटी करत राहतात. कळलं का? त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ह्या गेमिंगमध्ये भरमसाठ होतो. त्याचं कारणच हे आहे, की आधी मिळालेला जो आनंद असतो, तो पुन्हा मिळवण्याच्या चक्करमध्ये अनेकदा ते आपलं नुकसान करून बसतात. तर ह्या प्रकारे हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो एका मार्गाला. म्हणजे जो मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारं सर्किट आहे, ते मूलतः अशा व्यक्तींमध्ये कारणीभूत ठरतं, की त्यांना वारंवार या गोष्टीची सवयच लागते. अदरवाईज सगळेच का नाही बरं? सगळेच लोकं का नाही इतका वेळ घालवणार त्यामध्ये? नाही घालवत. कारण त्यांना तो आनंद तिथपुरताच मर्यादित आवडतो. त्याच्यापुढे त्याच्या जात नाही ते स्वतःहून. कारणं असंख्य असतील. जसं म्हटलं जेनेटिक असेल, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये काही बिघाड असेल किंवा अंडरलाईन काही आजार असेल, डिप्रेशन, अँक्झायटी ह्या देखील गोष्टी असतात, की ज्याच्यामुळे ते त्या ठिकाणी तशा पद्धतीने ओढले जातात त्या व्यसनाकडे. हं. काही-काही लोकांना ॲडिक्शन असतं, पण ते अव्हॉइड करतात सायकायट्रिस्टकडे जाणं. हे त्यांना कळतं, पण ते विचार करतात का लोकं असं समजतील का ते वेडे झालेत म्हणून ते अव्हॉइड करतात सायकायट्रिस्टकडे जाणं. आपण काय स्टेप्स घेऊ शकतो ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी किंवा त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन भेटण्यासाठी? तर ह्यामध्ये एकतर अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे आणि तो माझ्या मते बऱ्यापैकी होतोय वेगवेगळ्या माध्यमातून. कारण इन्फॉर्मेशन हे शोधायच्या ऐवजी अंगावर पडल्यासारखं भरमसाठ इतक्या पद्धतीने ते जनरेट होतंय. तर जर हे यंग जनरेशन जर सतर्क असेल ह्या सगळ्या गोष्टींना बघताना, तर ते त्या बाबतीत आपली सावधगिरी बाळगू शकतात. पण जसं मी मगाशी म्हटलं ना, तो जो एडोलसंटचा जो काळ असतो, साधारण 12 वर्षापासून 18 वर्षापर्यंत हा खूप रिस्क टेकिंग बिहेवियरचा असतो. म्हणजे जरी एखादी गोष्ट धोकादायक आहे, कळत असेल, तरी पण किती काळ धोकादायक आहे आणि कशा पद्धतीची आहे, तर चला बघूया. हं. मग त्यामुळे तुम्ही बघत असाल, की रोडवर जेव्हा कोणी अडल्ट आपली मोटरबाईक चालवतात, ती व्यवस्थित चालवतात. त्याच ठिकाणी एडोलसंट असलेली मुलं अशा पद्धतीने चालवतात, एका चाकावर. बरोबर? ट्रेकिंग, हायकिंग आवड असते बऱ्याच लोकांना. पण हे यंग जनरेशन तुम्ही बघाल पावसाळ्यात ट्रेकिंग आणि हायकिंग करतात. ज्यावेळेला अपघाताची शक्यता अधिक असते. पाय घसरू शकतो, पाणी असतं, पाऊस असतो. एखादं अ, अ, दारूचा प्रकार कुठला असेल, मग बिअर असेल, वाईन असेल, शॅम्पेन असेल. मग ही चव कशी आहे त्याची? ती नक्की चाखूनच बघतात. हे असं नाही की हे वाईट वाईट पदार्थ आहे आणि ह्या वयात नाही घ्यायला हवा, तरी ते चाखणार. मग सिगारेट कशी काय अडल्ट लोकं ओढतात, तो आपण ओढून बघूया.
म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वापर करून बघण्याची जी प्रवृत्ती आहे या वयामध्ये, तर तिथे कुठेतरी धोका हा अधिक जाणवतो व्यसन जडण्याचा. तर तिथे जर ते सतर्क राहिले आणि प्रमाणातच त्यांनी तो प्रयोग करून पाहिला. कारण आपण प्रयोग करू नये, असं म्हणणं खूपच चुकीचं ठरेल. आपण किती नाही म्हटलं तरी ते करणार. तर ते करताना मग मग म्हटलं हे पालकांचा ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांनी हे आता दुर्दैवाने आपल्याकडे पॅरेंटिंग हा शिकवलं जात नाही. ॲक्चुअली शिकवायला हवं. म्हणजे ह्या गोष्टी येणार, की बाबा माझं मुलं आता ह्या वयाला आलं तर मी काय करायला हवं? कशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? कसा संवाद साधला पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? काय नाही म्हटलं पाहिजे? त्याने प्रश्न विचारल्यावर कुठल्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ना? ही ट्रेनिंग असायला हवी ॲक्चुअली. ही ट्रेनिंगच नाहीये. प्रत्येकजण आपापल्या कलेने, आपापल्या एक्सपिरियन्स प्रमाणे आपल्या मुलांची वाढ करत असतो. तर हे हे ते जर केलं तर हे खूप सोपं होऊन जातं मग. कारण पालकांना माहीत असेल, की आता हे वय धोकादायक आहे. ह्या वयामध्ये मूल आपलं ऐकणार नाही. आपल्याला आउटडेटेड समजणार आहे. आपण घातलेले कपडे त्याला जुनाट वाटणार, आपण ऐकलेली गाणी त्याला भंगार वाटणार. त्याचं ते वेगळं काहीतरी जग असेल. आपण किती त्यांच्यासाठी राबलो तर ते म्हणतील, "आमच्यासाठी तुम्ही काय केलंय?" वगैरे, वगैरे असे प्रश्न येणार आहेत त्यांच्याकडनं. तर ते आले तर ते तुमच्यासाठी शॉकिंग नसायला पाहिजे. तुम्हाला माहीत पाहिजे की हे असं म्हणणार आहेत. तुम्ही जेव्हा तयारच राहाल, की हे असं काहीतरी होणार आहे, तर तुम्हाला धक्का बसणारच नाही. आणि मग अशा वेळेला मी काय-काय करायला हवं त्या वयामध्ये जर पालक तयारीतच असतील, तर तुम्ही हा जो पिरियड आहे याच्यामध्ये सेलिंग म्हणू आपण, की एखादा एडोलसंट सेल करत एका नॉर्मल अडल्टहूडमध्ये जाईल व्यवस्थित. तर त्याच्यासाठी मग पालकांचा हा अप्रोच खूप मदत करणारा ठरेल. रादर दॅन कन्फ्रंट करणं, की "तू असं कसं बोलला? तुमच्यासाठी आम्ही कष्ट करतो, हे करतो, ते करतो." आणि मग तो वादविवाद होतो. त्या चक्करमध्ये मुलं काहीही करू शकतात. आणि म्हणून आपण हल्ली एडोलसंट स्टेजमध्ये मुलं आत्महत्या करताना पण पाहिली आहेत. कारण ते त्यांना पुढचं कॉन्सिक्वेन्सच माहीत नसतं, की पुढे काय होईल? आपण काय केलं, काय नाही केलं तर? हे त्यांना कळत नसल्यामुळे ते कुठलेही निर्णय घेऊ शकतात. तर हा जो नाजूक पिरियड आहे ह्याच्यामध्ये पालकांनी व्यवस्थित सहभाग दाखवला आपला आणि त्याप्रकारे सिस्टमॅटिकली अप्रोच ठेवला, तर मग हा मेजर धोका जातो. एकदा ते प्रॉपर अडल्टहूडमध्ये गेले, ते एक रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होते त्यांना. ठीक आहे. तर ती रिस्पॉन्सची जाणीव जेव्हा त्यांना व्हायला लागते, तिकडनं सुधारित आवृत्ती तुम्हाला दिसायला लागते मुलांची. म्हणजे त्या पालकांना जर आपलं पाल्य एडोलसंटमध्ये काहीतरी वेगळंच जाणवतंय, तर ते जेव्हा अडल्टहूडमध्ये व्यवस्थित जेव्हा जातं, तेव्हा त्यांना वाटतं, "अरे, हा असा होता. मला वाटलं हे बिघडलं आता आता काहीतरी खोटं बोलतोय, उद्या चोऱ्या करेल, मारामारी करेल, दरोडा टाकेल वगैरे. पण हे तर चांगलं झालं. आता अभ्यासात लक्ष घालतो, आपलं करिअरबद्दल विचार करतोय." पूर्ण त्याच्यामध्ये चेंज होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला हा जो एडोलसंटचा काळ आहे हाच महत्त्वाचा आहे. हा व्यवस्थित हँडल करणं गरजेचं आहे. त्यासाठी पॅरेंटिंग खूप महत्त्वाची आहे. कारण एकदा ते चांगल्या अडल्टहूडमध्ये गेले, की मग तुमचं काम खूप सोपं होतं. त्यांना कळायला लागतं, की मी काय करावं, काय करू नये, किती करावं, कसं करावं, जबाबदारीची जाणीव होते. तर हा जो प्रकार आहे मधला जरा एडोलसंट स्टेजला तो हँडल करणं खूप गरजेचं आहे. इकडेच मुळात मोठी गडबड होते. हेच वय आहे जिकडे मुलांना आर्ट्सला जायचं आहे, की सायन्सला जायचं आहे, की काय करायचं आहे, हे याच वयाच्या दरम्यान ठरतं दुर्दैवानं. त्यावेळेला ते स्वतःच कन्फ्यूज असतात. रिस्क घेत असतात. स्वच्छंद वागण्याची त्यांची सवय जडलेली असते. बंडखोरी निर्माण झालेली असते. म्हणजे असंख्य गोष्टी मनात गोंधळ झालेला असतो, शरीरात बदल झालेला असतो, मानसिकतेमध्ये बदल झालेला असतो. इतक्या गोंधळामध्ये ह्या स्टेजमध्येच त्यांना आपलं करियर निवडायचं असतं. म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड आहे विचार करा तुम्ही. त्यात व्यसनाची जड झडली म्हणजे झालं संपला विषय. पुढचं करियरच वेगळ्या मार्गाने जाणार. तर हे खूप महत्वाचं हा काळ सांभाळून घेणं. अडल्ट झाल्यावर ऑब्व्हियसली ते त्यांच्या व्यवस्थित सद्बुद्धीने निर्णय घ्यायला मोकळे होतात. तिथे पालकांचा रोल मग कमी होतो. निर्धास्त होऊ शकतात त्या मानाने. तर ह्या पद्धतीने तुम्ही हँडल करणं गरजेचं आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं लाईक करा, दुसरं कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तिसरं जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी.